औंड्याचं गार्डन कुणी कुणी बघितलंय? सो नमस्ते परभणीकर, मी फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल स्नेहल पाटील. ॲक्च्युली मी आज गेले होते औंड्याचं गार्डन बघण्यासाठी आणि माझ्या हातामध्ये जी कॅरी बॅग दिसत आहे तुम्हाला, त्यामध्ये होता आमचा टिफिन. तिथे पोहोचताच सगळ्यात अगोदर आम्ही करून घेतलं जेवण, कारण सकाळपासून आम्ही दोघींनी काहीच खाल्लं नव्हतं. खूप जास्त भूक लागली होती आणि डब्यामध्ये आम्ही आणली होती रात्रीची बिर्याणी आणि वरण भात. जेवण झालं की लगेचच आम्ही लागलो गार्डन फिरायला. खूप साऱ्या फोटोज आणि व्हिडिओज काढले आम्ही, डान्स पण केला. खरं तर आज पहिल्यांदा आम्ही दोघी औंड्याच्या गार्डनला गेलो होतो. याआधी आम्ही कधीच ते गार्डन बघितलं नव्हतं. नंतर आम्ही गेलो होतो तिथल्या तलावाकडे, कारण आम्हाला बसायचं होतं बोटमध्ये आणि जाता जाता आम्हाला दिसले होते गांधीजीचे ते 3 बंदर. बोटमध्ये बसल्यानंतर मात्र एवढं छान वाटत होतं का नाही. आम्ही दोघींनीही खूप एन्जॉय केलं, खूप खूप. आणि पाणी तर एवढं थंडगार होतं ना, म्हणजे माझा हात कंटिन्यू पाण्यामध्ये होता, पाण्यातून बाहेरच काढा वाटत नव्हता. वरून असे ऊन होतं आणि खालून थंड थंड पाणी. खूप दिवसापासून आम्हाला औंढ्याला जायचं होतं, बट आम्हाला वेळच भेटत नव्हता. आज स्वीटीला सुट्टी होती, सो म्हटलं चला आज जाऊन येऊयात. पाण्यातून बाहेर आल्यानंतर आम्ही केला थोडासा विश्राम, कारण चालून चालून आम्ही दोघीही खूप जास्त दमलो होतो. आणि ते कोण दीड शहाणे होते ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं की औंढ्याच्या गार्डनमध्ये सगळे कपल्सच असतात. इथं आम्हाला तर सगळ्या फॅमिलीच दिसत होत्या. गार्डन मात्र बरंच मोठं होतं, सगळीकडे तर काय आम्ही फिरलो नाही. छोट्या छोट्या बच्चूंसाठी मात्र बरंच काही खेळण्यासाठी होतं. गार्डन फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो चहा घेण्यासाठी. तिथे बरंच काही खाण्यासाठी पण होतं, बट आम्हाला काही भूक नव्हती, त्यामुळे आम्ही फक्त चहा घेतला आणि नंतर आम्ही निघालो. सो असा होता माझा आजचा दिवस.